सर, ऑनलाईन गेमिंग संदर्भात त्यांनी मागणी केली होती, काही गेम्सवरती बंदी देखील घालण्याची मागणी केली होती. काय नेमकं मागणं आणि काय आश्वासन कुणाकडून मिळालं? आज माझी आणि संजयजी केणेकर साहेबांची आमची दोघांचीही लक्षवेधी होती की हे जे ऑनलाईन गेम्स आहेत त्याच्यामुळे जी तरुण पिढी आहे 14, 15, 16 वर्षाची जे लहान मुलं मुली आहेत यांच्या मानसिकतेवरती त्याचा प्रचंड मोठा प्रमाणावरती एक प्रभाव होत असतो. आणि याच्यामधनं आपण अनेक गेमिंग प्लॅटफॉर्म असे बघितलेले आहेत, गेमिंग ॲप्स असे आहेत की ज्याच्यामधनं मुलांना सुसाईड करण्याचे टास्क दिलेले आहेत. याच्यामध्ये उदाहरण म्हणून आम्ही आज सभागृहामध्ये मांडताना पुण्यामध्ये 14 वर्षीय मुलांनी 2024मध्ये सुसाईड केली. त्याच्यानंतर 2025मध्येही ऑनलाईन गेमिंग ॲपमध्ये संभाजीनगरला एका मुलाने 3.5 लाख रुपये गमावल्यानंतर सुसाईड केली. गाझियाबादमध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर आत्ता एक फ्रेश केस आहेत की तिन्ही बहिणींनी एकत्र मिळून त्या कोरियन गेमिंग ॲपमुळे सुसाईड केलेली आहे. त्याच्यामुळे असे जे ॲप्स तयार करतात अशा गेमिंग कंपनीजवरती आणि त्यांच्या प्रोप्रायटर्सवरती 307 अन्वये, IPC सेक्शन 306 अन्वये आणि त्याचबरोबर BNS कायदा 108 याच्या अन्वये गुन्हा नोंदवला गेला पाहिजे. अबेटमेंट टू सुसाईड याच्या माध्यमाने त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे याची मागणी आम्ही केलेली आहे. कारण फक्त हे गेमिंग ॲप बॅन करून चालणार नाही. बॅन केल्यानंतर ते दुसऱ्या नावाखाली हे गेमिंग ॲप येत असतात आणि त्याच्यामुळे या संदर्भातली कारवाई शासनाने करावी अशी मागणी आम्ही या सभागृहाच्या माध्यमाने केली. त्याला अतिशय सकारात्मक उत्तर हे माननीय मंत्री महोदय आशिष शेलार साहेबांनी दिली. त्याच्यामध्ये जो टास्क फोर्स तयार केलेला आहे त्या टास्क फोर्समध्ये वेगवेगळ्या अंगाने या सगळ्या गोष्टींचा अभ्यास हा केला जातोय आणि त्याचा जो अहवाल आहे तो पुढच्या अधिवेशनाच्या आत ते शासनाच्या माध्यमाने हे लोकांसमोर आणणार आहेत, जेणेकरून लोकांना याचा एक चांगला फायदा या सगळ्या गोष्टींचा होऊ शकतो. त्याचबरोबर या 108 अन्वय या गुन्ह्यावरती त्यांच्यावरती गुन्हा नोंदवू शकता येईल का याच्याबद्दलही लॉ अँड ज्युडिशरी बरोबर सल्लामसलत करून त्याच्यावरची पुढची कारवाई करण्याचं आश्वासन सभागृहाच्या समोर मंत्री महोदयांनी दिलेलं आहे. सर, एकंदरीत या प्रकरणामध्ये असे काही ॲप्सची नावं तुम्हाला माहिती आहेत का ज्यांच्या माध्यमातून अशा प्रकारे प्रवृत्त केले जात आहे? आपल्याला असे काही कोरियन गेमिंग ॲप आहेत. ब्लू व्हेल नावाचा पहिलेचा जो ॲप होता तो आहे, गेटकीपर आहे, असे अनेक ॲप्स आहेत. मध्यंतरी तर रोबलोक्सच्या बद्दल पण बरेच पालकांनी आक्षेप घेतलेला आहे. आणि त्याच्यामुळे असे जे गेमिंग ॲप्स आहेत की ज्याच्या प्लॅटफॉर्म्सवरती मुलांवरती एक प्रभाव होत असेल, कारण हे जे प्रोप्रायटर्स आहेत जे असे गेम्स तयार करत आहेत ती विकृती आहे आणि अशा विकृत लोकांवरती कारवाई ही शासनाने केलीच पाहिजे.